Hello friends, good morning. I have just sent you one clip. मित्रांनो, सकाळी मी एक नवीन क्लिप पाठवली जी कालच पाठवायला पाहिजे होती, की जी आपल्या टेक्स्टबुकवर आपला पुढचा जो पॅसेज होता त्याच्यावरती ती अवलंबून होती आणि त्याच्यावरची माहिती होती सगळी. ठीक आहे, तरी पण तुम्ही ती अभ्यासली असेल त्याच्याबद्दलचाही तुम्ही काही रिस्पॉन्स दिला नाही अजून, परंतु ठीक आहे, you will manage. Okay, in our last period we have read our lesson and astrologer's day. We have seen some information about astrologer, how he was, where he was taking his job, and how he was the persons, how he give that his future, that person's futures things, but it may be we just read. Okay, on page number 3, I just started now. He had left his village. Now there is information about the reason of leaving his village. He had left his village without any previous thought or plan. त्याने त्याचं खेडं काही प्लॅन नसताना सोडलं, गाव सोडलं. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers. आणि जर त्याने घर सोडलं नसतं तर त्याच्या जे वडिलोपार्जित कामं जी असतील तेच कामं त्याला करावे लागले असते. Namely, tilling the land, living, marrying, and reckoning in his cornfield and ancestral home. तेच काम करावं लागलं असतं, शेती करणं, मक्याच्या शेतात जाणं, असे भरपूर गोष्टी, लग्न करणं, घेणं, संसार करणं, आपण म्हणतो ना ग्रामीण भागात, त्याच प्रकार त्याला जगावं लागलं असतं. But that was not to be. He had to leave home without telling anyone. त्याने घर सोडलं, कुणाला न सांगता त्याने घर सोडलं. And he could not rest till he left it behind a couple of 100 miles. फार लांब तो घर सोडून चालला गेला. To a villager it is a great deal. लोकांना वाटलं चांगलं केलं, पोटासाठी गेला. As if an ocean flooded between. जसं नियम आहे सागराचा, लाट जाते वापस येते, तसं व्यक्ती काही ना काही पोटासाठी जातो आणि वापस येऊ शकतो. He had a working analysis of mankind's troubles. या ठिकाणी थोडक्यात त्याच्यात एक ॲबिलिटी होती. तो काय करायचा, लोकांच्या ट्रबल्सचं ॲनालिसिस करायचा. ट्रबल्स म्हणजे काय, गोंधळ, मनस्थितीचा तो काय करायचा, अभ्यास करायचा. थोडक्यात मॅरेज म्हणा, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. टँगल्स मीन्स डिलेमा, माणसाच्या ज्या मनस्थिती असतात ना, द्विधा मनस्थिती, त्याच्याबद्दलचे त्याचा अभ्यास चांगला होता. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. आणि त्याला फार प्रॅक्टिस होती आणि लोकांच्या तो चेहऱ्या पाहिल्या सांगायचा की हा अशा प्रकारचा व्यक्ती आहे. थोडक्यात विदिन 5 minutes he understood what was wrong. 5 मिनिटात तो सांगायचा की व्यक्तीसोबत काय वाईट घडलं असेल किंवा काय चाललेलं आहे. He charged 3 पैसे मीन पैसे, थोडक्यात 3 पैसे चार्ज करायचा पर क्वेश्चनसाठी. Never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes. समोरच्या माणसालाच तो सांगायचा 10 मिनिटापर्यंत बोल स्वतःबद्दल, तोपर्यंत तो एकही शब्द बोलत नव्हता. Which provided him enough stuff for a dozen answers and advices. Stuff means you can say suggestions. आणि तो जे व्यक्ती बोलायचा त्याच्यावरून तो अंदाज करायचा आणि त्याच्याबद्दलची पुरेपूर माहिती तो द्यायचा. When he told the person before him, gazing at him, एखाद्या व्यक्तीचा
चेहऱ्याकडे पाहत तो बोलायचा. काय बोलायचा? इन मेनी वेज you are not getting the fullest results for your efforts. आजपर्यंत तुम्ही जे जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही अजूनपर्यंत यशस्वी झालेला नाहीत. 9 out of 10 were disposed to agree with him. जवळपास 10 पैकी 9 लोकांना हे मत पटतंच, तुम्हालाही पटेलच. और ही क्वेश्चन किंवा मग प्रश्न तयार करायचा, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? तुमच्या कुटुंबातील किंवा लांबच्या नातेवाईकातील एखादी स्त्री अशी जी आहे की जी तुम्हाला बाधा ठरते, की जी तुमच्याबद्दल वाईट चित्ते. और ही गेव अन एनालिसिस ऑफ कॅरेक्टर. एखाद्या व्यक्तीचे पात्र, कॅरेक्टरबद्दल तो माहिती द्यायचा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. भरपूर जितके ट्रबल्स होतात तुझ्या जीवनातले तुझ्या स्वभावामुळे घडतात. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर इज. तुझ्याला तो शनी आहे ना तुझ्यातला, ते शनीची पूजा कर थोडक्यात, त्याला तू म्हणव. धिस एंडर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. अशा गोष्टी काय करायच्या, त्याच्या मनात, समोरच्या माणसाच्या मनात पोहोचायचं. त्याचं मन काय व्हायचं, उत्साहित व्हायचं, काय असेल. फॉर इव्हन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक. आणि आपण सुद्धा त्या गोष्टी मान्य केल्याच असते. दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. थोडक्यात तो व्यक्ती जो आहे ॲस्ट्रॉलॉजर, तो खरंच काय आहे, एक फॉरबिडिंग मीन्स भीतीदायक. आपल्याला काहीतरी सांगतोय, म्हणजे आपल्यातलं काहीतरी अवगुण, आपल्यातले काही लॅकिंग पॉइंट्स तो सांगतो आहे. द नर्स, पुढचा प्रसंग पाहता. द नर्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर. त्याच्या त्या व्यवसायाच्या ठिकाणी जवळच तो एक नर्स वेंडर जो असतो, शेंगदाणे विकणारा, तो काय करतो, त्याचे कंदील लावतो किंवा चिमणी लावतो. अँड रोज टू गो होम. लावतो नाही, फ्लेअर आउट म्हणजे विझवतो आणि घरी जायला निघतो. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. आणि हे सिग्नल त्याला असतं की आपल्याला सुद्धा आता पॅकअप करायचं आहे. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट. काही वेळेस थांबायचा, अजून उजळ, आजूबाजूचं उजळ, हिरवं उजळ, त्या ठिकाणी थांबायचा. which strayed in from somewhere and touched the ground before him. He picked up his cowrie shells and paraphernalia. थोड्या वेळानंतर तो आपलं त्या सगळ्या वस्तू काय करायच्या, पॅक करायचा. त्या कावरी शेल्स असतील, कवड्या, ते पानं असतील, वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण केलेल्या ती पानं, ते बंडल. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग व्हेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. जोपर्यंत ती ग्रीन शाफ्ट जे आहे, ते उजड थोडंसं जे आहे ते जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तो अगोदरच ते ठेवून घ्यायचा. ही लुक्ड अप and saw a man standing before him. अचानक ते करत असताना त्याला एक माणूस दिसतो. he sensed a possible client. त्याला वाटलं की आता हा कोण आहे, आपलाच एक पॉसिबल क्लायंट आहे. क्लायंट म्हणजे थोडक्यात कस्टमर म्हणून आपल्या भाषेत. said you look so careful. म्हणलं, काय म्हणलं, तुम्ही केअरफुल दिसतात, चिंतेत पडलेला आहात. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन. बसा खाली. फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. आणि थोडंसं माझ्याशी बोला. द अदर ग्रम्बल सम रिप्लाय वेगली. सोबतचा एक तो हळूचकन काहीतरी उत्तर देतो. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस हिज इन्व्हेन्शन. Whereupon the other thrust his palm under his nose. अचानक दुसरा एक आपला हात काढतो आणि त्याच्या नाकासमोर ठेवतो. भविष्य पाहण्यासाठी.
saying, you call yourself an astrologer. तुम्ही स्वतःला काय समजता? ॲस्ट्रॉलॉजर समजताना पहा. द ॲस्ट्रॉलॉजर फेल चॅलेंज. त्या ॲस्ट्रॉलॉजरला वाटतं की आपल्याला चॅलेंज देतो हा तर चॅलेंज. And said, telling the other's form means पुन्हा दुसरा हात दाखवून toward the green shaft of light, yours is a nature. असं वाटतं का? Oh, stop that. The other said. दुसरा म्हणतो थांबा. Tell me something other while. मला काहीतरी तुम्ही सांगा आता. Our friend felt piqued. माझा जो मित्र आहे दुसरा तो काय आहे? थोडा उद्धट आहे, पण सांगा आम्हाला भविष्य. आय चार्ज ओनली 3 पर क्वेश्चन. लगेच तो म्हणतो की मी पर क्वेश्चनला किती 3 पैसे घेतो, 3 पैसे चार्ज करतो. अँड व्हॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. तुम्ही द्याल का तेवढे पैसे थोडक्यात? ॲट दिस द अदर विथड्रॉ हिज आर्म. लगेच दुसरा आपला एक आर्म काढतो. आर्म म्हणजे आपल्या हातातून हात खिशात घालतो थोडक्यात. अँड टूक आउट अँड आना. एक आना काढतो. म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत म्हणून आपण 1 रुपया काढतो. 50 पैसे न काढता किंवा 10ची नोट काढतो थोडक्यात. 1 रुपये न काढता घे. अँड फ्लंग इट आउट टू हिम. त्याच्याजवळ टाकतो. सेम म्हणतो आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. माझ्याकडे काही प्रश्न आहेत विचारायचे. इफ आय प्रूव्ह यू आर बफलिंग. जर मला समजलं की तू मला बफल करतोय, की तू फेकाफेकी करतोय काहीतरी. यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. तो आना मला वापस करायचा, पण त्याला काय लागेल? व्याज लागेल. म्हणजे जास्तीचे पैसे तुला द्यावे लागतील. इफ यू फाइंड माय अँसर सॅटिस्फॅक्टरी. लगेच तो ॲस्ट्रॉलॉजर काय उत्तर देतो पहा. इफ यू फाइंड माय अँसर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. जर तुला तुझं उत्तर सॅटिस्फॅक्टरी भेटलं तर तू 5 रुपये देशील का? नो. लगेच तो म्हणतो नो. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनास. का 8 आणे देशील? म्हणजे 80 पैसे. ऑल राईट. प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग. पाहू बरं, जर जास्तच तू रॉंग वाटला तर पाहू. सेड द स्ट्रेंजर. पाहू देऊ आपण तुला पैसे. दिस पॅक्ट वॉज. पॅक्ट मीन्स deal. This pact was accepted after a little further argument. The astrologer sent up a prayer to heaven as the other light a cheroot. Cheroot means cigarette. तो ॲस्ट्रॉलॉजर वर देवाकडे अशी प्रार्थना करतो, पुटपुटतो. तसे तो समोरचा जसं सिगरेट पित होता वर हात करून, त्या प्रकारे तो पण ॲस्ट्रॉलॉजर आता भविष्य सांगणार. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. मॅच लाईट लावतो. मॅच लाईट म्हणजे आगपेटीची काडी पेटवतो आणि चेहरा पाहतो, फिरवतो. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स फुटेड ऑन द रोड. त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बदलतात जसे काही एखादी गाडी अचानक रस्त्यात थांबते. जुटका ड्रायव्हर स्वेअर. जुटका ड्रायव्हर थोडक्यात म्हणजे काहीतरी घडलं. ॲट देअर हॉर्सेस अँड द बॅबल्स ऑफ द क्राऊड एजिटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. तिथं पार्कमध्ये अंधार पसरला असं वाटतं त्याच्या चेहरा पाहिल्या पहिला. द अदर सॅट डाऊन सकिंग हिज सिगरेट ऑर चिरॉट. दुसरा सुद्धा जवळ बसतो. पफिंग आउट सॅट देअर रेस्टलेसली. अगदी ते अस्वस्थ पण दुसरा त्याचा मित्र स्ट्रेंजर बसतो. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. त्या ॲस्ट्रॉलॉजरला काहीतरी अनकम्फर्टेबल वाटायला लागतं. पण मित्रांनो कुछ तो गडबड आहे. हिअर
टेक युअर आना बॅक. हे पैसे वापस घे तुझे. टेक युअर आना बॅक. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. मला अशा चॅलेंजेसची सवय नाही. इट इज अ लेट फॉर मी टुडे. मला लेट झालेलं आहे आता. ही मेड प्रिपरेशन टू बंडल अप. लगेच तो ते घाईघाई आपल्या वस्तू बंडल करायला लागतो, गोळा करायला लागतो. द अदर हेड हिज रिस्ट अँड सेड. दुसरा लगेच त्याचा हात पकडतो. रिस्ट म्हणजे हे मनगट पकडतो. अँड सेड, यू कान गेट आउट ऑफ इट नाव. तुम्ही इथून जाऊ शकत नाही. यू ड्रॅग मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. तू मला इथं ओढून आणलं, मी चाललो होतो. द ॲस्ट्रॉलॉजर shivered in his grip and his voice shook and became faint. तो घाबरला, त्याचा आवाज थोडासा नरम